नमस्कार मंडळी, मी अश्लेषा. स्वागत आहे तुमचं आमच्या खास राजकीय विश्लेषणामध्ये. आज आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण. या मतदारसंघामध्ये छगन भुजबळांसारख्या मातब्बर नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांचं आव्हान आहे. या लढतीची संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा होते. या निवडणुकीमध्ये पवार गटाचा उमेदवार म्हणजे जरांगे पॅटर्न असल्याचं बोललं जात आहे. अशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माणिकराव शिंदे यांची उमेदवारी कशी ठरली, जरांगे पॅटर्नचा नेमका अर्थ काय आहे आणि भुजबळ शिंदे यांच्यातील लढत कशी होईल याविषयी. 2004 मध्ये भुजबळांच्या कार्यकाळामध्ये माणिकराव शिंदे त्यांचे जवळचे साथीदार होते, पण आज ते शिंदे भुजबळांच्या विरोधामध्ये उभे आहेत. त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होणार आहे. मागील महिन्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा सुरू होती. शरद पवारांनी दिलेल्या संकेतानुसार जरांगे पाटलांचा तिसरा उमेदवार मैदानात असू नये असं शरद पवार गटाचे प्रयत्न होते. त्यात यश मिळालं. आता या ठिकाणी शिंदे विरुद्ध भुजबळ अशी सरळ सरळ लढत आहे. मंडळी, या निवडणुकीमध्ये भुजबळांना आपली सत्ता राखण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जरांगे पॅटर्नमुळे मराठा मतदार आणि ओबीसी मतदारसंघामध्ये फाटाफूट होऊ शकते. हे समीकरण भुजबळांची राजकीय स्थिती डळमळीत करू शकते. या निवडणुकीमध्ये जरांगे पॅटर्न, मराठा ओबीसी समीकरण आणि शरद पवारांची खेळी कोणता मार्ग दाखवणार हे लवकरच स्पष्ट होईल. माणिकराव शिंदे यांच्या उमेदवारीच्या जोरावर महाविकास आघाडीने एक नवा डाव टाकलाय. छगन भुजबळ या मातब्बर नेत्याचा सामना करायला तयार असलेला शिंदे यांच्या पाठीशी जरांगे राहणार का, हाही एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, या लढतीमध्ये कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखी राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.